खरं तर माऊलीच्या मंदिरामध्ये आपण आहोत आणि अतिशय अशी गर्दी जी आहे ती या माऊलीच्या मंदिरामध्ये झालेली आहे। उद्या माऊलीच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते मामाच्या वाड्यात आणि परवाच्या दिवशी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान हे पुण्याकडे होणार आहे। मंदिरात आपण बघतो आहोत की जे सुव्यवस्था कशी राखली जाते किंवा स्वच्छता कशी राखली जाते। आपण बघतो आहोत की मावशीच्या हातामध्ये झाडू आहे, बकेट आहे आणि स्वच्छता जी आहे ती अतिशय चकचकीत। आपलं घर जसं असतं तसं हजारो लाखोंची गर्दी असून देखील माऊलीचं मंदिर जे आहे ते एकदम स्वच्छ आहे। ही स्वच्छता कशी राखता तुम्ही आणि राखताना किती आनंद होतो? आनंद म्हणजे काय, आम्हाला इतका आनंद होतो ना माऊलीच्या ह्याच्यामध्ये। पक्षी आमची सेवा म्हणजे आमच्या माऊली आहे आणि माऊली आहे म्हणून आम्ही आहे। माऊलीच्या योगाने आम्हाला एवढा आनंद मिळतो की आम्हाला काय करावं काय नाही असं सुचत नाही। त्या भक्तीमुळे आणि गर्दीमुळे बघून तर खूप उत्साह आणि खूप आनंद वाटतो आम्हाला। आनंद वाटतो। किती वर्षापासून माऊलीच्या गाभाऱ्यामध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये तुम्ही स्वच्छता करता? 2 वर्षे झाली। 2 वर्षापासून। आणि कुठलं गाव मावशी? परभणी, माझं गाव तटूजवळा। परभणीच्या मावशी आहेत आणि 2 वर्षापासून माऊलीच्या मंदिरामध्ये ही स्वच्छता करतात। हजारो लाखो वारकरी येतात, त्यांच्याच्याने घाण पण होते। हे सगळं करताना काही असं वाटतं? नाही वाटत आम्हाला, काही वाटत नाही आम्हाला। असा उत्सव येतं की आमच्या मुलांनी केलंय म्हणून आम्ही काढतो। संडास करो, बाथरूमला जावं, बाथरूम करतो आम्ही, संडास करतो, उलटी झालेली करतो। पक्षी आमच्या आनंगा मॅडममुळं आम्ही इथं आलो आणि आनंगा मॅडम म्हणजे आमची मंदिराची मोठी मालकीण आहे आणि परवीन सर आहेत। ह्या दोघांमुळं आम्ही इथं स्वच्छतेला लागलो आणि हे आमचं जे भाग्य नाही, आमच्या अनगा मॅडमचं भाग्य आणि आमच्या परवीन सरांचं भाग्य। त्यांचे आम्ही गुरु, आम्ही त्यांना गुरु मानतो आणि ते आमचे खरंच साक्षात गुरु आहे। आपण बघतो आहोत की ह्या भाबड्या ज्या अशा बोल होते, भाबडे एकदम निरागस असे बोल मावशीचे होते या, आणि मावशींनी स्वच्छता करून देखील आपलं श्रेय जे आहे ते आपल्या वरिष्ठांना दिलेलं आहे। आपण बघतो आहोत की एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंथ असा हा संदेश जो आहे तो या माऊलींनी दिलेला आहे। कॅमेरामन मोहन राईतकर सह मी गणेश आघाव, आळंदी, देवाचे। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।